तर आपल्याकडे काही प्लॅन्स आहेत ज्यामध्ये आपण काय करू की थोडेसे ड्रॉइंग विडिंग कसं केलं जातं हे जर थोडंसं डिस्कशन करू आणि त्यानंतर मग आपण काय करू क्वांटिटीज कॅल्क्युलेशन करू. ओके. ओके. तर आपल्याकडं असं एक स्टील डिझाईन आहे. आता यामध्ये आपल्याला मेजर आता ह्या स्टेजला काय बघायचं आहे, तर प्लॅन मध्ये मेजरमेंट्स कसे दिलेले असतात. ठीक आहे, प्लॅन मध्ये किंवा ड्रॉइंग मध्ये मेजरमेंट्स कसे दिलेले असतात. तर एक तर मेजरमेंट जे आहेत, आता यापैकी हे 3100 बाय 4200 असं मेजरमेंट आहे. ठीक आहे, हे मेजरमेंट हे 3100 कुठल्या डायरेक्शनचं असू शकतं सांगू शकाल? हे असं डायमेन्शन आहे की असं, म्हणजे एक्स डायरेक्शन मधलं आहे की वाय डायरेक्शन मधलं? एक्स. एक्स. बरं, पहिलं 2 डायमेन्शन पैकी कुठलं पहिलं जे असतं ते नेहमी एक्स एक्स. ऍक्सिस. ओके. इथे सुद्धा हे 85 असणार आहे, ते हे आपलं पहिलं एक्स असणार आणि दुसरं एक्स जे आहे ते वाय असणार. आता प्लॅन मध्ये नेहमी ह्या लोअर लेफ्ट कॉर्नरला जे असतं आपलं ड्रॉइंगची नाव असतात किंवा ड्रॉइंगचं डिटेल्स असतात. त्यामध्ये क्लायंट कोण आहे, टायटल कोण आहे, सॉरी टायटल ऑफ ड्रॉइंग काय आहे, डेट, त्याचं रिव्हिजन कधीच आहे, स्केल किती आहे, ड्रॉइंग कधी बनलेला आहे, आणि इकडे हे सगळे आपले जनरल नोट्स असतात. मग त्यामध्ये कॉन्क्रीटचा ग्रेड किती वापरलेला आहे, स्टील कोणतं वापरलेलं आहे. आता हे आरसीसी ड्रॉइंग आहे त्यामुळे मेजरली हे सगळे ड्रॉइंग हे सगळे डिटेल्स आहेत. पण बाकी जेव्हा आपलं सबमिशन ड्रॉइंग असतं त्याच्यामध्ये काय म्हणतात ते आपले डोर विंडो शेड्यूल असतं, बिल्डिंगचा टाईप असतो. एक माझ्याकडे सबमिशन ड्रॉइंग आहे, ते मी ओपन करतो, दाखवतो.
CAD दिसतं. हे एक स्टुडंटने बनवलेलं ड्रॉइंग आहे, त्यामुळे हम्म. यामध्ये थोडेसे डाटा मिसिंग असण्याचा किंवा डाटा कमी असण्याचा चान्स आहे, पण आपल्याला स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी हे ओके आहे. त्यामध्ये हे 3.35 3.32 हे किचन आहे, लिव्हिंग आहे, त्यानंतर इथं बाथ आहे. आता हे सगळे मेजरमेंट जे आहेत ते मीटरमध्ये आहेत सगळे, ठीक आहे. हम्म. आणि हे ऑफसेट वगैरे सोडलेले आहेत सगळे. त्याच्यामध्ये फाउंडेशन डिझाईन त्यांनी दिलेलं नाहीये, पण इलेव्हेशन दिलेलं आहे. इलेव्हेशन दिलेलं आहे. इलेव्हेशन मध्ये इथे एक विंडो आहे, इथे एक विंडो आहे, हा डोअर आहे, आणि ही पॅरापेट आहे वरची. स्टेअरकेस मध्ये इथं स्टेअरकेसचे डायमेन्शन दिलेले आहेत. वाईज ट्रेड वायझर आता इथं 0.18 दिलेला आहे, पण नॉर्मल बिल्डिंगसाठी वायझर किती असतो? मॅक्झिमम अलाउड किती आहे नॉर्मल बिल्डिंगसाठी? वायझर किती अलाउड असतो? 0.15. 0.50. 0.15 मीटर. 15 म्हणजे 0.50 म्हणताय की 0.15. 0.5? 0.15. हा 1.5. 1.5. ओके, करेक्ट. 1.5 असतो म्हणजे 6 इंच मॅक्स. मॅक्झिमम 6 इंच पर्यंत आपण अलाउड करतो रेसिडेन्शियल बिल्डिंग, त्याच्यावरती आपण करत नाही. पब्लिक बिल्डिंग वगैरे असेल तर त्यापेक्षा कमी ठेवतो आपण, ठीक आहे. आणि ट्रेड जो असतो तो मिनिमम 0.30 0.25. 0.25 टू 0.30 मीटर पर्यंत आपण अलाउड करतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओके आहे. पण ह्या रेंजमध्ये असतो 0.25 टू 0.30 मीटर. पब्लिक बिल्डिंगला मिनिमम 0.30 तर लागतो, ठीक आहे. तर हे वायझर आणि ट्वेडच्या हिशोबाने आपल्याला मग नंबर ऑफ ट्वेड, नंबर ऑफ वायझर्स, त्याच्यावरून मग आपल्याला स्टेप्ससाठी येणारा मार्बलची क्वांटिटी काढता येते, कॉन्क्रीटची क्वांटिटी काढता येते, ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यावरून आपल्याला स्लॅबची थिकनेस कळते, बीमची विड्थ आणि हाईट कळते. त्यासोबतच जनरल नोट सुद्धा महत्वाचे असतात. कोणतेही ड्रॉइंग आपण बघत असताना आपल्याला जनरल नोट सुद्धा महत्वाचे असतात, कारण त्यामधून आपल्याला ऍडिशनल माहिती मिळणार असते, जसं की कुठल्या लेवल पर्यंत आपल्याला हार्ड म्हणून भेटणार आहे, कुठल्या लेवलच्या वरती आपल्याला सॉफ्ट म्हणून भेटणार आहे, कुठल्या लेवल पर्यंत सॉफ्ट सॉइल आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, हे सगळं आपल्याला जनरल नोट्स मध्ये कळणार आहे. त्यामुळे आपण आता क्वांटिटी कॅल्क्युलेट करतोय पहिल्या म्हटल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. इथून आपल्याला प्लॉटची साईज भेटू शकते, टोटल कन्स्ट्रक्टेड एरिया किती आहे तो. आता ह्याची स्केल किती आहे? 1:200 आहे, सॉरी 250 आहे. प्रपोज्ड साईट प्लॅन हा आहे 1:500 ला. हा 1:100 ला. आपण जर आता हाच प्लॅन घ्यायचा म्हटला आणि ह्याच प्लॅनला आपण फाउंडेशन प्लॅन काय फाउंडेशनच्या क्वांटिटीज काढायचं म्हटलं तर आपल्याला आधी ह्याचा फाउंडेशन प्लॅन ड्रॉ करावा लागेल. फाउंडेशनच्या मार्किंग्स करून घ्यावं लागतील आणि मग आपल्याला ते काढता येईल, ठीक आहे. मग माझ्याकडे एखादा फाउंडेशनचा प्लॅन आहे का बघतो मी. असणार आहे फाउंडेशनचा प्लॅन.
तुमच्याकडे आहे का एखादा ड्रॉइंग याचा फाउंडेशनचा किंवा बिल्डिंगचा? नाही फाउंडेशनचं नाहीयेच. प्लॅनच होतं. अपार्टमेंटचा आहे? नाहीये सध्या, मला घ्यावं लागेल. ओके. आपण तोच मग प्लॅन येतो जो मगाशी होता आपल्याकडे. स्टील डिझाईन क्वांटिटी कॅल्क्युलेशनसाठी जो प्लॅन होता तोच आपण काय करू आता रेफर करूया. पाहिलं आहे. आपण काय करू, तो प्लॅन आहे त्या प्लॅनला आपण एक्सटेंड करू, त्याला मास मास एक्सकॅव्हेशन क्वांटिटी कॅल्क्युलेशन प्रमाणे, म्हणजे हा जो बिल्डिंग आहे ह्याला मास एक्सकॅव्हेशन आणि राफ्ट फाउंडेशन करायचं आहे. अशा पद्धतीने एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी काढायची झाली तर किती काढता येईल, म्हणजे किती निघेल हे बघू पहिला. पण त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल की एक्सेल मध्ये मेजरमेंट शीट तयार करावं लागेल, बरोबर? मेजरमेंट शीट करण्यासाठी आता तुम्ही एक्सेलचे सेटिंग्स केलेले आहेत पहिला, हो. तर आता काय परत करण्याची गरज नाही. एमबीचा फॉर्मॅट कसा असतो मेजरमेंट शीट? मेजरमेंट शीट, इथे टायटल ऑफ प्रोजेक्ट, विंग, म्हणजे समजा काय बिल्डिंगची विंग वगैरे असतं तर विंग वगैरे काही, टायटल ऑफ प्रोजेक्ट, विंग, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, त्यानंतर नंबर्स, लेंथ, विड्थ, हाईट, क्वांटिटी. ठीक आहे. आता सिरियल नंबर मध्ये पहिलं काय येईल? पहिलं काय येईल तर साईट क्लिनिंग आहे, बरोबर? साईट क्लिनिंग.
साईट क्लिनिंग मध्ये काय असतं? साईट क्लिनिंग मध्ये काय असतं? मध्ये हॅलो. तेच एक्सकॅव्हेशन वगैरे तेच ना. नाही, साईट क्लिनिंग मध्ये तुमच्या ग्राउंड वरती जर काय समजा छोटी मोठी झाडं असतील, मोठी झाडं असतील, तर ती ते मोठी साफ करून साफसफाई, ग्राउंडला लेवल करणं, बरोबर, हम्म. जेणेकरून आपल्याला तिथे फाउंडेशन मार्किंग करता येईल किंवा प्लॉटचे डायमेन्शन्स किंवा प्लॉट बाउंड्रीज आपल्याला फायनल करता येतील. कारण प्लॉट बाउंड्रीज जर आपल्या फायनल नसतील तर आपलं जे काम आहे कॉलम मार्किंग करताना आपल्याला एक फिक्स रेफरन्स भेटणार नाही, प्लॉट बाउंड्रीज फिक्स नसतील का. हम्म. कारण आपण हे जे घेतलेलं आहे, आता हे कसं आहे, साईट प्लॅन आहे, तर ह्याच्यावरती रोड ॲट साऊथ म्हटले म्हणजे ह्या बाजूला घासून त्यांनी काय केलेलं आहे, रस्त्याला घासूनच हे बांधकाम केलेलं आहे. मग ह्या बाउंड्रीज फिक्स नसतील तर आपलं हे बांधकाम व्यवस्थित होणार नाही. तर काय करावं लागेल, ह्याला मार्जिन सोडावं लागतं. मार्जिन्स किती असतात जनरल? 3 मीटर. फ्रंट साईडला 3 मीटर पर्यंत असतं आणि बॅक साईडला 1.5 मीटर 1.5 मीटर साईड मार्जिन्स असतात. थोडे बेसिक जनरल रूल्स पण आपल्याला माहित असायला पाहिजे. आता इथे शॉप आहे आणि ह्या साईडला रोड आहे म्हणून त्यांनी काय केलंय, शॉप दिलाय. ठीक आहे, इथे किचन आहे, लिव्हिंग आहे आणि शॉप मधूनच एक डोर दिलाय बेडरूम आत येण्यासाठी आणि इकडून एक डोर दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय करू त्याला, इथे तर आपल्याकडे आहे ड्रॉइंग, पण ह्यातलं हे सगळं मायनस, हे सगळं डिलीट मारा. थोडस कॅड वरती आपला चांगला हात असेल ना, तर आपलं बरंचसं हे काम सोपं होऊन जातं. पॉलीलाईन. अरे मी काय करतोय, एक आउटर आउटर बाउंड्री फक्त ते काय करतोय, मार्क करून देतोय. आता हे आउटर बाउंड्री मार्क करून घेताना मेजर ऑफसेट जे आहेत, ही काय झाली माझी बिल्डिंगची आउटलाईन झाली, म्हणजे मेजर ऑफसेट. आता ह्याला मी काय करेन, 1.5 मीटरचं समजा इथून मागं बॅक साईडला हे आहे,
ह्याला समजा मी आता 1.5 मीटरचे ऑफसेट ठेवलेत किंवा 3 मीटरचे पकडू आपण. ठीक आहे, 3 मीटर. इकडे सुद्धा 3 मीटर सोडलेला आहे, इकडे सुद्धा 3 मीटर सोडलेला आहे आणि इकडे सुद्धा 3 मीटर सोडलेलं आहे. हे आपला प्लॉट आहे. बरोबर म्हणजे आपली बिल्डिंग जी आहे ती सेंटरला आहे असं आपण मांडलं. हम्म. म्हणजे हा बाहेरचा आहे तो माझा प्लॉट आहे आणि हे माझं बिल्डिंगचं जे आहे ते कन्स्ट्रक्शन लाईन आहे. ठीक आहे, आता कुठलंही कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला मास एक्सकॅव्हेशन करायचं आहे. ह्याच्यामध्ये मास एक्सकॅव्हेशन करायचं आहे. मास एक्सकॅव्हेशन करत असताना जेवढी कन्स्ट्रक्शनची लाईन आहे तेवढीच आपण करतो का? नाही करत, कारण ह्याच्या खाली समजा फुटिंग आहेत. बरोबर, आता समजा हे राफ्ट जरी असेल, हे सगळं राफ्ट असणार आहे, एवढ्या साईजचं राफ्ट असणार आहे, तर राफ्टला खाली काय तर पीसीस असणार आहे किंवा राफ्ट काय सगळंच्या सगळं बरोबर राफ्टच्या वॉलला घासून आपली वरची सुपरस्ट्रक्चरची वॉल येत नाही, ऑफसेट असतो थोडासा. आपण असं अज्युम केलं की हा राफ्ट आहे किंवा ही वरची कन्स्ट्रक्शनची लाईन आहे, तर त्याच्या खाली राफ्टचा ऑफसेट आहे तो 0.5 मीटरचा आहे. तर ह्याला आधी ऑफसेट टाकून घ्यावं लागेल बाहेरच्या साईडला. बरोबर, हम्म. राफ्टच्या साईडला पीसीसी आहे, 4-4 इंच बाहेर पीसीसी आहे, तर ह्याला सुद्धा परत ऑफसेट टाकून घ्यावं लागेल. राफ्टच्या बाहेर पीसीसी आहे. ठीक आहे, 0.1. आता जेवढं पीसीसी आहे त्या पीसीसीला बरोबर घासून आपलं काम होणार आहे का? नाही, कारण का तुमचं समजा इथे पीसीसी आहे, त्याच्यावरती इथं असा राफ्ट आहे. ठीक आहे, हा पीसीसी आहे आणि इथून बरोबर तुम्ही घासून असं जर हे केलं, एक्सकॅव्हेशन केलं, तर एक्सकॅव्हेशन हे पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर, एक्सकॅव्हेशन हे पडण्याचे किंवा ढासळण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं ऑफसेट ठेवून. कारण इथे पीसीसीला सुद्धा तुम्हाला काम करताना शटरिंग करावं लागणार आहे किंवा इतर काही काम करावं लागणार आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही ऑफसेट ठेवावा लागेल. मग तो आपण ऑफसेट किती ठेवला, तर 0.5 मीटरचा ठेवला समजा. ठीक आहे, तर तो 0.5 मीटरचा ऑफसेट सुद्धा इथे तुम्हाला मार्क करून घ्यावा लागेल पीसीसीच्या बाहेर. म्हणजे ही वरची ऍक्च्युअल तुमची काय येणार आहे, कन्स्ट्रक्शनची लाईन येणार आहे. बरोबर, हम्म. मग आता बघा, इथं जर तुम्ही बघितला तर कन्स्ट्रक्शन करत असताना इथं काय झाले, हा छोटासा तुकडा असा पिलर टाईप राहिला. बरोबर, मग हा पिलर टाईप जर तुम्ही कन्स्ट्रक्ट केला असा इथून साईडने हे सगळं एक्सकॅव्हेट केलं, तर हे काय राहणार आहे का? तर हे नाही. ढासळून जाणार आहे. म्हणून हे तुम्हाला काय करावं लागेल, जॉईन करून घ्यावं लागेल. सेम कंडिशन इथं सुद्धा झाली आहे. बरोबर, आता हे जर क्वांटिटी काढत असताना एक सोपी पद्धत म्हणजे सगळी जमीन एका लेवलची आहे असं कन्सिडर करणं, किंवा ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग ह्या प्लॉटवरती तुम्ही कंटूर प्लॅन काढणं, कंटूर नकाशा काढणं. आता छोट्या कामासाठी आता हे डायमेन्शन्स किती आहेत, जवळपास 8 मीटर आणि 3 मीटर, 12 मीटर. 12 मीटर मध्ये जर तुम्ही 2-2 मीटरचा जर कंटूर घेतला तरी 6 कंटूर ब्लॉक होतील, 6 ब्लॉक होतील फक्त. आणि त्यामध्ये इतकं काही जास्त फरक पडत नाही, किंवा छोट्या कामासाठी आपण सगळं एक्सकॅव्हेशन आहे ते एका लेवलचं आहे असं कन्सिडर करूनच करतोय.
जर ब्लॉकचं करायचं असेल तर ते कसं करायला लागतं आणि ते मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी कसं केलं जातं ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला. ओके. आता आपण ह्या छोटा प्रोजेक्ट आहे, एक बंगलो प्रोजेक्ट आहे. बंगलो प्रोजेक्टसाठी आपण हे सगळं एक लेवलला जमीन आहे असं कन्सिडर करून एक्सकॅव्हेशन करतोय. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिला ह्याचं एरिया काढावा लागेल. व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कसं काढतात? व्हॉल्यूम हा, कसं काढतात व्हॉल्यूम? एक मिनिट. एरिया हा, त्याचा आणि हाईट. एरिया इंटू हाईट. ठीक आहे. एरिया कसं काढायचं मग, किंवा एरिया नसेल तर काय करावं लागेल? लांबी गुणिले रुंदीनं आपण काढू शकतो एरिया, बरोबर. आपल्याकडे आता हे आपण मेजर केलं तर ही लांबी मिळेल, ही रुंदी मिळेल. पण आता हे स्क्वेअर नाही आहे, हे ऑड आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, तर हे दोन ब्लॉक मध्ये एक तर डिवाइड करावं लागेल पहिला, बरोबर. या हा. मध्ये आपल्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे हा एक ब्लॉक एक्सकर्शनचा आणि हा एक ब्लॉक. पण आपल्याकडे लकीली आता ही ऑटोकॅड फाईल आहे. तर ऑटोकॅड फाईल नसती, पीडीएफ फाईल असती आणि नुसते डायमेन्शन्स असते, तर तुम्हाला मग काय करावं लागलं, हा छोट्या छोट्या ब्लॉकमध्ये डिवाइड करून मग असा एरिया काढावा लागला असता. पण आपल्याकडे लकीली ऑटोकॅड फाईल आहे, तर आपण एरियाची कमांड घेऊ शकतोय आणि हा एरिया एरिया काय करू शकतो, असं सिलेक्ट करून कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथं आलं बघा, एरिया 140.66 मीटर स्क्वेअर, पेरिमीटर 50.86. ठीक आहे. हे 50.86 मीटर पेरिमीटर झाला आणि किती आला होता एरिया आता? 144.66 आणि पेरिमीटर 50.86. सॉरी, 140.66. ठीक आहे. साईड क्लिनिंग नंतर इथं दुसरा आहे माझा एक्सकॅव्हेशन. एरिया मी इथं लिहून ठेवतोय, 140.66 मीटर स्क्वेअर. मी इथं नंबर मध्ये 1 लिहीन, दोन्ही नंबरची करून इथं मग 144. आणि हाईट किती घेऊया आपण आता, ह्याची हाईट किती दिली आपल्याला? आपल्याला हाईट फाउंडेशन नाही आहे आपल्याकडे. हा फाउंडेशनचा प्लॅन आहे, पण हा राफ्टचं जनरल डेप्थ असते ती तुमची 2 मीटर पासून 3 मीटर पर्यंत. ठीक आहे, 2 मीटर ते 3 मीटर. आणि आपण इथं छोटा प्रोजेक्ट आहे, 2 मीटर ते 3 मीटरची गरज नाही, आपण 2.5 मीटरची घेऊया. ठीक आहे, जनरल ऍव्हरेज घेऊ आपण, 2.5 मीटरचं राफ्ट घेऊ. म्हणजे 2.5 मीटर पर्यंतची खुदाई करायची आहे असं कन्सिडर केलं तर 2.5 मीटर घेऊ. क्वांटिटी किती येईल?
इज इक्वल टू प्रोडक्ट. आता हे मी फक्त सॅम्पल लागतोय कारण सिक्वेन्स वाईज करायचं असतं आपल्याला. आधी आपण साईट क्लिनिंगचं घेतलेलं नाही. साईट क्लिनिंगचं आपण मॉड्यूल मेजर करून मग तिथं लिहायचं असतं. $351.64 मीटर क्यूब. हे तुमचं काय झालं, एक्सकॅव्हेशन झालं, मास एक्सकॅव्हेशन. साईट क्लिनिंगला सुद्धा तसंच परत सेम मर्जन सेंटर इथं आता तुमचं काय येईल, ह्या प्लॉटचा एरिया येईल पूर्ण. प्लॉटचा एरिया कसा काढा, एक तर एरियाची कमांड, $272.1918 272.18 हाईट डॅश क्वांटिटी क्युबिक मीटर झाला एक्सकॅव्हेशन. हे एक्सकॅव्हेशन असं काढू शकतो किंवा दुसरी गोष्ट कंट्रोल मधनं काढू शकतो. आता ते मोठा प्रोजेक्ट जेव्हा आपण बघेल किंवा मोठ्या एरियासाठी बघेल तेव्हा ते आपल्याला काढता येईल. तर त्यासाठी आपल्याकडं जेव्हा मोठा एरिया असतो आणि त्याची आपल्याला एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी काढायची असते तेव्हा आपल्याकडे असा कंट्रोल मॅप असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे जर छोटे छोटे ब्लॉक बघितला तुम्ही, तर हे ब्लॉक आहेत ते तुमचे 2 मीटर बाय 2 मीटरचे आहेत. हा एक छोटा ब्लॉक आहे तो 2 मीटर बाय 2 मीटर. आता ह्या कॉर्नरला तुमचं 99.764 मीटर ही आलेलं आहे. तर ह्या पॉईंटला तुमची 99.734 आलेलं आहे. मग ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आला तुमचा, ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आला, तर 0.03चा डिफरन्स आला. म्हणजे इथं 0.03चा डिफरन्स, इकडे किती आहे, 0.0033चा डिफरन्स आहे. इकडं सॉरी, तर हे जे तुमचं दोन कंट्रोल पॉईंट्स मधलं जे डिफरन्स आहे किंवा दोन ग्रीड पॉईंट्स मधलं जे डिफरन्स आहे, तो डिफरन्स तुम्हाला इथं काढायचा असतो. आणि असं चारीचा डिफरन्स काढल्यानंतर त्याची ॲव्हरेज करून तुम्हाला काय भेटतं, ह्याची एक लेवल भेटते किंवा ह्या चारीचा ॲव्हरेज केले की तुम्हाला ह्या ब्लॉकची लेवल भेटते. ठीक आहे. आणि ती हाईट ती आलेल आणि तुमची डिझायर्ड फाउंडेशन लेवल किंवा एक्सकॅव्हेशनची लेवल
त्यामधला डिफरन्स म्हणजे तुमचा एक्सकॅव्हेशनचा डेप्थ झाली, आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला मग ती क्वांटिटी काढता येते. असं प्रत्येक ब्लॉकचं काढावं लागतं, आणि मग तुम्हाला ते काय पूर्ण तुमच्या एरियाचं काढता येतं. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. आता हे आपल्याकडे कंट्रोल प्लॅन आहे. समजा असं आपल्या प्लॉटच्या बाहेर एखादी लाईन जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपला एखादा प्लॉट इथे आहे. हम्म. असा एखादा आपला प्लॉट आहे. ठीक आहे. तर हे जी क्वांटिटी काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या ब्लॉकचा एवढाच एरिया घ्यायचा आहे. ह्याचा मग एरिया वाईज तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. आता हे तुम्हाला 2x2 म्हणजे 2x2 चार 4 मीटर स्क्वेअर ह्याचा एरिया झाला. पण ह्याचा एरिया कसा काढणार, तर ह्याचा परत CAD मध्ये तुम्ही काढत असताय तेव्हा ह्याचं तुम्ही एरियाच्या कमांडने कॅल्क्युलेट करू शकताय. तसंच ह्याचा सुद्धा एरियाच्या कमांडने कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. जनरली एवढे छोटे कंट्रोल हे आपले मेजर कामांसाठी असतात. म्हणजे कंट्रोल इंटरव्हल किंवा ब्लॉक जे असतात ते छोटे छोटे असतात, ते मोठे मेजर कामांसाठी असतात. मायनर काम म्हणजे छोट्या बिल्डिंगचे काम असतं, त्याला 5x5चा ब्लॉक असतो तुमचा. ठीक आहे. तर हे तर झालं. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल एक्सकॅव्हेशन नंतर. ठीक आहे. तर आता त्यानंतर आपल्याला दुसरी क्वांटिटी कुठली काढता येईल, तर आपली पीसीसीची. ठीक आहे. आता जेवढं एक्सकॅव्हेशन केलंय, तर त्यावेळेस आपण पीसीसीची क्वांटिटी काढायला गेलं, आपल्याला असं एवढा ऑफसेट ऑफसेट पण ठेवता येतो, किंवा हे पूर्ण कनेक्ट करून पण काढता येतो. त्याआधी आपल्याला पीसीची ची थिकनेस ठरवावं लागेल. पीसीची थिकनेस किती आहे? हा, 0.1 मीटर. ठीक आहे. 0.1 मीटर आपण पीसीसी थिकनेस ठरवली. त्यानंतर आपल्याला मग हे पीसीसीची क्वांटिटी कशी काढणार आता मी, कुठला एरिया घेणार? फक्त एवढाच घेणार का? नाही पूर्ण आहे ना. पूर्ण वाफच्या खाली पीसीसी येणार? आता इथे तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही इथं सगळं सगळं सुद्धा करू शकताय, किंवा इथून ऑफसेट सुद्धा घेऊ शकताय पीसीसी ला. हम्म.
इसका एरिया कितना आया 112.99। ठीक है, 112.99 म्हणजे 113 मीटर स्क्वेअर याचा एरिया आला. एरिया. हम्म. तर तो सुद्धा तुम्ही इथं लिहू शकताय. 113.0 जे थिकनेस. आता आपण एरिया काढतो तर ते आपण मर्ज करू शकतो. थिकनेस 0.1. परत इथला जो प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे, प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे असं जर मी कॉपी केला तरी सुद्धा इथं हम्म. कंट्रोल-C, एस्केप, कंट्रोल-V. आता 0.3 मीटर क्यूब तुमचं काय आलं, पीसीसीची थिकनेस आली. आता हे सॉरी, पीसीसीची क्वांटिटी आली. पीसीसीला M10 ग्रेड आपण पकडू. M10 ग्रेडचा पीसीसी. ठीक आहे. म्हणजे साईट क्लिनिंग, एक्सकॅव्हेशन आणि पीसीसी या 3 क्वांटिटी काढायच्या असतील आणि जर तुमच्याकडे ऑटोकॅडचा प्लॅन असेल तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने क्वांटिटी काढता येतात. यात अजून कुठल्या क्वांटिटी काढू शकता तुम्ही? अजून कुठली क्वांटिटी काढू शकता? फुटिंग. फुटिंगची तर काढूच आपण. आता फुटिंग इथं राफ्ट फुटिंग आहे. तर राफ्टसाठी आधी पहिला तुमचा राफ्टचा स्लॅब येईल, त्यावरती राफ्टचे बीम येतील आणि त्यानंतर व मग त्या बीम मधून निघालेले कॉलम येतील. हम्म. बरोबर. म्हणजे कसं स्ट्रक्चर येईल तुमचं, हे तुमचा पीसीसी आहे. ह्या पीसीसी वरती तुमचा हा राफ्टरचा स्लॅब आला. त्या राफ्टरच्या स्लॅब वरती तुमचे असे बीम आले. हे तुमचे असे राफ्टरचे बीम आले. त्यानंतर असे सेम बीम अजून दुसरे पण येतील. त्यानंतर त्यानंतर यामध्ये तुमचं आता हे बीम जे आहेत ते पूर्ण भरले जाणार नाहीत. बरोबर. हे राफ्टरचे बीम जे आहेत ते हम्म. पूर्ण भरले जाणार नाहीत. ह्याच्यामध्ये परत तुमचं काय होईल की इथेपर्यंत तुमचं बॅकफिलिंग होईल राफ्टरच्या ह्याच्यामध्ये. बॅकफिलिंग झाल्यानंतर मग त्याला रॅमिंग होईल, टॅम्पिंग होईल.
त्यानंतर ह्याच्यावरती काही तुमची वॉटरप्रूफिंगची लेयर येणार असेल. एकदम पातळ लेयर होईल, त्यामुळे मी छोटस एकदम काढलंय. हम्म. अशा पद्धतीनं, कारण ह्याचा फक्त आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर मग परत याच्यावरती काय होईल तुमचा, हा परत बेड कॉन्क्रीट येईल. बरोबर, त्यामध्ये परत बेड कॉन्क्रीट येईल. आता हा बेड कॉन्क्रीट भरत असताना हे बीम सुद्धा भरले जातील. आणि त्यामुळे मग काय होईल तुमचं, की एक बेसमेंट तयार होईल. बेसमेंट ची लेवल तुमची कम्प्लीट होईल. ठीक आहे, समजतंय? हो. ठीक आहे, आपण हे जे राफ्टचे कॅल्क्युलेशन्स आहेत, राफ्टचे बीम, त्यामधलं बॅकफिलिंग, वॉटरप्रूफिंगची लेवल आणि पीसीसी, जे बेसमेंट लेवल पर्यंत येणार पीसीसी आहे, हे सगळं आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघूया. चालेल? ओके. ठीक, चालेल, थँक्यू. तुमचे काही डाऊट आहेत यामध्ये? नाही त्यामध्ये हे पण घेणार ना सर, जे कशात? मोठे प्रोजेक्ट असतात त्याचे पण प्लॅन घेणार ना तुम्ही, हा, क्वांटिटीज वगैरे कशाचा? त्याच्या क्वांटिटीज वगैरे, रेट अनालिसिस वगैरे. हा, क्वांटिटी वगैरे आपण सगळंच घेणार. आता हे छोट्या प्रोजेक्टचं काय घेतोय, कारण हा. छोट्या मला लवकर अंडरस्टँड, चालेल. हा तेच. मी छोटा प्रोजेक्ट घेतोय. जर तुमच्याकडे मोठा प्रोजेक्ट असेल अवेलेबल आणि तुम्हाला त्याच्यामधला थोडा एक्सपिरियन्स असेल, मोठा प्रोजेक्ट बघितलेला असेल तुम्ही कधी, तर आपण डायरेक्ट मोठा प्रोजेक्ट चालू करू शकतो, काय अडचण नाही. नाही, अगोदर छोटच घ्या म्हणजे समजतंय पण पटकन. बरोबर. हम्म. ठीक आहे, चालेल. हा चालेल. क्वांटिटी कॅल्क्युलेशन करण्याची मेथड जी असते ती सेमच असते, त्याला काही असं वेगळं नसतं. मोठ्या प्रोजेक्टला वेगळ्या मेथड्स आणि छोट्या प्रोजेक्टला वेगळ्या मेथड्स असं काही नसतं. ओके, चालेल. हा. अजून काही शंका? नाही काय. ओके, ठीक, चालेल, थांबूया मग. हा चालेल. ओके, थँक्यू.